गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता असे काय होतं माहिती का मैत्रिणींनो, मला व्हिडिओ सकाळी काही काढणं जमत नाही. आज तर एवढी धावपळ झाली की सकाळपासून 6:30 वाजल्यापासून लाईट नव्हती, खूप धावपळ झाली. म्हणजे कसं झालं, लाईट नसल्यामुळे पाण्याचं प्रॉब्लेम, पिण्याचं पाणी भरता थांबलं गेलं आणि पिण्याचं पाणी भरता थांबलं आणि वॉशिंग मशीन पण चालू असताना मध्येच बंद पडली लाईट नसल्यामुळे. तर ते काम अर्धवट राहिलेलं होतं आणि म्हटलं बघ विरांशी स्कूल इकडे, रसिकाला जायचं होतं ऑफिसमध्ये, सगळ्याच गडबडी. मग विरांशकडे मी घरचं सगळं ह्यांचा टिफिन सगळं करून इकडे आली विरांशकडे. विरांशचं आवरलं आणि पुन्हा घरी गेले तर बघा लाईट आलेली होती 10ला आणि 10 वाजून 10 मिनिटांनी घरी गेले तर सगळी किचनमध्ये पाणी सगळं खाली सांडलेलं होतं. का तर मी विसरले की हे ॲक्वागार्डचं बंद करायचं बटन, ते ॲक्वागार्ड चालूच होता. तर जाऊन मग सगळं पाणी ते सगळं तिथलं सगळं पाणी पुसून घेतलं, भरून घेतलं सगळं आणि पिण्याचं पाणी पण भरून घेतलं अर्धवट राहिलेलं. कपडे वॉशिंग मशीनमधले कपडे पूर्ण झाले, कपडे वाळत टाकले. त्याच्यामुळे माझी जरा धावपळ झाली आज. चला असं एके दिवशी असं असतंच आहे, अगदी रोज कसं रोजच्यासारखं नसतं, एखाद दिवस असा काढावाच लागतो. चला असो. आज आता बघा मी विरांशकडे आहे, माझ्या घरचं सगळं आवरून आलेली आहे. तर विरांशकडे रसिकाची मावशी आता 8 दिवस ते 10 दिवस नाही आहे बाई. आणि रसिकाची सकाळी एवढी गडबड होती त्याच्यामुळे. तर मग रसिकाने विरांशचा टिफिन केला, तिचा टिफिन केला आणि आज थालपीठच केलेलं होतं. मग मी म्हटलं आता विनायक येईल जावई, तर त्यासाठी आपण आलू पराठे करूया गरम गरम. तर बघा बटाटे लावले कुकरला. तर तुमच्याशी बोलता बोलता मी भांडी आवरते. बटाटे कुकरला लावलेले आहेत. कुकर झाले ना की आलू पराठ्यासाठी तयारी करून ठेवते. आतमध्ये कणिक रसिकाने ठेवलेली आहे, कणिक तिमून ठेवलेले आहे. तर त्यामध्येच हळद घालते आणि त्यात थोडंसं बटाट्यामध्ये बटाटे उकडले ना त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतेच मी काय काय माझ्याकडचं सगळं आवडलं आणि बराबर इकडे आले. आता काय 12 वाजलेत बघा. आता रसिकाचं घड्याळ ना 15 मिनिटं पुढे असतं, कारण का तिला ना काय होतं, घड्याळ पुढे ठेवलं तरच वेळेत सगळी कामं होतात. त्याच्यामुळे रसिकाने घड्याळ पुढेच ठेवलेलं आहे. मी आज नाश्त्याला केले होते पालकाचे पराठे, त्याचं पण थोडंसं टिमलेलं आणलेलं आहे मी. बघू आता विरांश काय खातं. 3 4 ऑप्शन्स. विरांशला आज पोळी भाजी दिली आहे टिफिनमध्ये. मुलांना सवय लागायलाच पाहिजे पोळी भाजीची. नुसतं वेगवेगळे पदार्थ करून हे नाही म्हणजे चालत नाही, त्यांना तशीच सवय लागते लहान मुलांना. चला एवढे भांडी आवरून घेते आणि मी पुन्हा भेटते तुमच्याशी बोलायला, गप्पा मारायला. हे बघा इकडे 2 बटाटे उकडायला, तुम्हाला दिसणार नाही, 2 बटाटे उकडलेत मी आणि सगळी तयारी करून ठेवते. आता बघा 12:30 वाजत आलेले आहेत
अजून म्हणजे 12:30 झालेले नाहीत. तर हा एक बटाटा, हा तो अर्धा होता, हा फुल एक, आणि म्हणजे 2च घेतलेले मी. म्हटलं एकट्यासाठीच करायचं आणि पिल्लू विराज खाल्ला तर विराजला. तर चला मी आता त्याचं बटाट्याची साल काढते, स्मॅश करते जरा बटाटा. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि मीठ, तिखट सगळंच टाकते त्याच्यात. हे बघा रसिकाने हे थालीपीठ, हे पाहिजे इथं थालीपीठाचं पीठ आहे आणि इकडे कणिक तिंबून ठेवली आहे. तर मी याच्यामध्येच मी आता हळद आणि थोडंसंच मीठ, ओवा असं टाकून करते. बघा आता हे बटाटे, हे साल काढते, बटाट्याचं साल काढून सारण तयार करते आलू पराठ्याचं. आणि मी आता आजपासून असं, मी कालपासूनच, आजपासून नाही, कालपासून काय ठरवलं आहे की विरांश यायच्यात जेवण करायचं. विरांशची स्कूल 1 वाजता सुटते आणि त्याला यायला 10 मिनटं 5-10 मिनटं तर लागतात. तर 1:15पर्यंत तो येतो, त्याचं आवरायचं, तो झोपतो 2 सव्वा 2ला. नंतर ना आपण जेवतो तर काय होतं, उशीर होतो खूप. म्हणून मी म्हटलं आजपासून काय होतं, कालपासून म्हटलं आपण ना तो यायच्या आत जेवण करूया. आणि हे सगळी तयारी करते आणि मग जेवून घेते मी. वेळेत जेवलेलं मग काय होतं, नुसतं जेवले की नुसतं बसलं जातं, मग थोडं जिरत नाही ते. त्याच्यामुळे मी आज काही करणार आहे, जेवण करून घेणार आहे. हे सगळी तयारी करते आणि जेवण करून घेते. जेवण करायला काही वेळ नाही लागत, पटदिशी जेवण होतं तरच व्यवस्थित तब्येत राहते. नाही तर मग ते कसं जेवली की विरांजवळ बसलं जातं आणि मग आपली चरबी वाढते नुसती. हे बघा बटाट्यामध्ये तिखट, मीठ, कोथिंबीर, हळद आणि आता जिरे टाकलेत आणि लसूण ठेचून टाकायचं राहिलं आहे. आता लसूण टाकते ठेचून. अशा प्रकारे हे सगळं ना सारण तयार करते. रसिका म्हणली होती अगं थालीपीठ लाव फक्त त्याला, एका तेवढ्याशाने कसं व्हायचं, म्हणून म्हणलं जाऊ दे, विरांश पण खाईल आणि विनायक पण खाईल, या हिशोबाने मी बनवते आहे. हे बघा आलू पराठ्याची सगळी तयारी करून ठेवली आता मी, झाकून ठेवते सगळं आता. आणि किचन ओटा आवरते आणि आता मी जेवण करून घेते लवकर. आणि विरांशचा डॅडू आले की ते दोघांना जेवायला वाटते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.